नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी अखेर समोर आलेली आहे। नमो शेतकरी योजनेचे 9व्या हप्त्याचे पैसे आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात एकाच दिवशी क्रेडिट केले जाणार आहेत आणि त्यामुळेच आता आनंदाची बातमी आणि मोठी खुश खबर अखेर शासनाने दिलेली आहे। आणि कोणत्या दिवशी कशाचं औचित्य साधून तुम्हाला पैसे टाकले जाणार आहेत, तर कृषी दिनाचं औचित्य साधून 2000 रुपयांचं जे वाटप असणार आहे ते सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती केलं जाणार आहे। त्यामुळे आता 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आपल्या खात्यात सर्वांच्या जमा होणार आहेत। काळजी करण्याची गरज नाही, परंतु त्यासाठी नवीन 3 नियम जे आलेले होते ते पूर्ण केलेले आहेत का, आणि ते काम जर तुम्ही पूर्ण केलेले असतील तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। परंतु अखेर जी शेतकऱ्यांना चिंता लागलेली होती की 9व्या हप्त्याचे पैसे नक्की कधी येणार, त्यासाठी तारीख अखेर जाहीर घोषणा करण्यात आलेली आहे। त्यामुळे संपूर्ण आनंदाची आणि महत्त्वाची अपडेट अखेर शासनाकडून देण्यात आलेली आहे। PM किसान योजनेचा 23वा हप्ता वितरित केला गेला होता। त्यानंतर नमो शेतकरी योजनेचे पैसे यायला पाहिजे होते, 9व्या हप्त्याचे पैसे रखडले गेले होते, परंतु आता त्याची सुद्धा चिंता मिटलेली आहे। त्यामुळे आता सर्व शेतकऱ्यांना 2000 रुपयांचा मेसेज कधी येणार आहे, कोणत्या दिवशी येणार आहे, कृषी दिनाचं औचित्य साधून येणार का, आणि त्यासाठी कोणत्या 3 नवीन नियम सांगितलेले होते, कोणते बँक, कोणते जिल्हे, संपूर्ण काही डिटेल माहिती आणि काय केल्यानंतर संपूर्ण अपडेट महत्त्वाची असणार आहे। तुमच्या खात्यात पैसे काय केल्यानंतर सुरळीत येत राहत असतात। नमो शेतकरीचे तर पैसे येणारच आहेत, काळजी करू नका, परंतु PM किसान योजनेचे सुद्धा पैसे येण्यासाठी ते 3 नियम अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत। 23वा हप्ता जरी आला असेल तरी सुद्धा 24वा हप्ता येण्यासाठी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आपलं चॅनल घेऊन आलेलं आहे। आणि हे 2000 रुपये येण्यासाठी आता लगेच तुम्ही तयार राहायचं आहे, कारण आता तुमच्या खात्यात हे पैसे 2000चं क्रेडिट जे आहे ते तुमच्या खात्यात जमा केलं जाणार असल्याने अत्यंत आनंदाची बातमी अखेर समोर आलेली आहे। तीच बातमी संपूर्ण अपडेट आपण पाहणार आहोत। त्या अगोदर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण चॅनल सबस्क्राईब केलं तर तुमच्या खात्यात हे पैसे पडणार असतात आणि तुम्हाला ही अपडेट आपण अत्यंत महत्त्वाची देत असतो, त्यामुळे तुमचे पैसे पडण्यास मदत होत असते। त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ संपूर्ण शेतकऱ्यांना शेअर करा, कारण ऑफिशियली JR आलेला आहे आणि तो JR आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। खात्रीशीर माहिती, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आपण घेऊन आलेलो आहोत। चला तर जाणून घेणार आहोत। 9व्या हप्त्याची तारीख आलेली आहे आणि 2000 रुपये जमा होण्याचा मार्ग अखेर मोकळा झालेला आहे। कृषी दिनाचं औचित्य साधून आता लवकरच हप्ता हा वितरित केला जाणार असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। 9व्या हप्त्याचे पैसे जमा होणार, परंतु हे 3 नवीन नियम शासनाने लावलेले आहेत आणि ते काही तुम्हाला सांगितलेले नाहीत, तुम्हाला JR मध्ये दर्शवलेलं नाही की हे 3 नवीन नियम पूर्ण करायचं म्हणून। त्यामुळे अत्यंत गुपित आणि ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची असणार आहे, कारण शासनाने JR मध्ये उल्लेख केला नाही, परंतु 3 नवीन नियम लावलेले आहेत आणि तीच माहिती आपण पाहणार आहोत। कोणते 3 नवीन नियम आणि त्यानंतर 9व्या हप्त्याचं वितरण। अखेर अत्यंत आनंदाची बातमी तर आली, परंतु हे 3 नियमांचं काय आहे आणि हे 3 नियम जर तुम्ही कंप्लीट केलेले नसतील तर तुम्हाला 9व्या हप्त्याचे पैसे पडणार नाहीत। त्यामुळे अत्यंत महत्त्वाची अपडेट जी आहे की आपल्या माध्यमातून आपण देणार आहोत आणि त्यामुळेच 9व्या हप्त्याचं जे थेट लवकरच तुमच्या खात्यात, बँक खात्यात पैसे टाकले जाणार आहेत। 2000 रुपये येण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं काम करून घेणं, अत्यंत काळजीपूर्वक करून घेणं हे महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे नमो शेतकरी योजनेचे 9व्या हप्त्याचे पैसे येण्यासाठी काय करायचं आहे आणि 2000 रुपये त्यानंतर जमा होणार आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमचं नाव असलं पाहिजे आणि तुमच्या जिल्ह्याची यादी कुठे पाहायची, तुमचं स्टेटस कसं चेक करायचं आणि शासन निर्णय तुमच्यापर्यंत कसा पोहोचणार, तुम्हाला नक्की JR दाखवणार आहोत आपण। त्यानंतर तुम्हाला कळणार आहे की आपलं नाव तुमचं असणार आहे की नाही यादीमध्ये। सर्वात महत्त्वाच्या अटीसुद्धा शासनानं घातल्या होत्या, त्यामुळे त्या 3 अटींच्या माध्यमातूनच आता हे पैसे वितरण 9व्या हप्त्याचं टाकलं जाणार आहे आणि त्यानंतरच हे पैसे वितरण होणार आहे। तारीख तर आलेलीच आहे, तारीख पण आपण पाहणारच आहोत, काळजी करण्याची गरज नाही। परंतु हे 2000 रुपये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार का, त्याविषयी सर्व शेतकऱ्यांना चिंता लागलेली होती की नक्की 9व्या हप्त्याचे पैसे आमच्या खात्यात जमा होणार का, कारण आता या 3 नियमांचं काय आहे नेमकं ते पैसे
नक्की कोणत्या शेतकऱ्यांना खात्रीशीर येणार आहेत, कोणते लाभार्थी असणार आहेत, सर्व काही डिटेल माहिती, सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कोणत्या दिवशी पैसे जमा होणार आहेत, सर्वात महत्त्वाचा विषय जो असणार आहे आजच्या व्हिडिओचा तो तारीख, कारण त्या दिवशी पैसे जमा होणार आहेत आणि या दिवशीच पैसे जमा होणार आहेत, कारण खात्रीशीर माहिती आणि शासनानं डायरेक्ट जारच काढलेला आहे. कारण आता संपूर्ण अपडेट जे आहे 9व्या हप्त्याचेच पैसे येणार की 10व्या हप्त्याचे सुद्धा पैसे येणार आहेत. जर तुम्हाला 9व्या हप्ता प्लस 10वा हप्ता आला तर 4,000 रुपयांचं वितरण हे केलं जाऊ शकतं. त्यामुळे 9वा हप्ता तर येणार आहे, परंतु आता 10व्या हप्त्याचं काय, 10व्या हप्त्याचे सुद्धा दिवस भरलेले आहेत. त्यामुळे 10वा हप्ता कधी येणार, संपूर्ण शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आणि लगेच त्याविषयी आपण अपडेट घ्यायलाच चालू करणार आहोत. त्यामुळे संपूर्ण अपडेट अत्यंत महत्त्वाची असणार आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट शासनानं सांगितलेली आहे, नमो शेतकरी योजनेचा जर पैसे तुम्हाला पाहिजे असतील तर हे 3 काम करायला सांगितलेले होते. कोणते 3 काम सांगितलेले आहेत, त्यानंतरच हप्ता मिळणार आहे असं माहिती अगोदरच आपल्या चॅनलने सुद्धा दिलेली होती आणि शासनानं सुद्धा दिलेली होती. परंतु हे 3 काम तुम्ही पूर्ण केलेले आहेत का हे सुद्धा स्वतःला प्रश्न विचारा आणि हे 3 काम पाहून घ्या, त्यानंतरच तुम्हाला पैसे येणार आहेत. पहिलं काम सांगितलेलं होतं KYC करून घेणं अत्यंत महत्त्वाचं शासनानं सांगितलेलं होतं. KYC ज्या शेतकऱ्यांनी केलेली असेल त्या शेतकऱ्यांना मात्र लगेच हप्ता वितरण केलं जाणार आहे. आणि दुसरी गोष्ट शासनानं सांगितलेली होती जमीन पडताळणी म्हणजे लँड सीडिंग करून घेणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं सांगितलेलं होतं. त्यानंतर तिसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट जी आहे ती सांगितली गेलेली होती, बँक खाते आधार कार्डशी लिंक असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आधार आणि बँक जर लिंक असेल तरच DBTच्या माध्यमातून हे पैसे वितरण केलं जात असतं आणि हे पैसे येण्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची अट आहे. त्यामुळे हे 3 काम जर तुम्ही पूर्ण केलेले असतील तर मात्र तुम्हाला कधी पैसे पडणार आहेत आणि जर पूर्ण नसतील तर कधी पडणार आहेत. जिल्ह्यांची यादी मात्र जाहीर करण्यात आलेली आहे आणि या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का हे सुद्धा आपण पाहणार आहोत. तुमचं नाव या जिल्ह्याच्या यादीमध्ये आहे का हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. DBTच्या माध्यमातून हे पैसे तुमच्या खात्यात कोणत्या दिवशी जमा केले जाणार आहेत हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे आता आपण लगेच जाणून घेणार आहोत, जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत. महाराष्ट्रातील 36 जिल्हे, संपूर्ण जिल्ह्यांमध्ये 9व्या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे आणि कोणत्या दिवशी पैसे पडणार आहेत, या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहेत. कारण याच्या सर्व जिल्ह्यांची यादीच तुमच्या समोर पाहायला मिळत आहे आणि या जिल्ह्यांमध्ये 9व्या हप्त्याचं वितरण करून आता 10व्या हप्त्याची सुद्धा ओढ सर्व शेतकऱ्यांना लागलेली आहे. कारण दिवस भरलेले आहेत, 10व्या हप्त्याचे सुद्धा पैसे यायला पाहिजेत अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे. परंतु आता शेतकऱ्यांना हे 10व्या हप्त्याचं वितरण केलं जाणार का, त्यासाठी आपलं चॅनल पुढाकार घेणार आहे. 10व्या हप्त्याचे पैसे येण्यासाठी काय करायचं आहे, सर्व शेतकऱ्यांना एक विनंती आहे की हा व्हिडिओ संपूर्ण शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि शेतकऱ्यांनी आवाज उठवला पाहिजे की आता 9वा हप्ता तर येणार आहे, परंतु 10वा हप्ता हा व्हिडिओ संपूर्ण शेतकऱ्यांना शेअर केला तर सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला तर शासनापर्यंत सुद्धा पोहोचणार आहे. त्यामुळे 10वा हप्ता शेतकऱ्यांना देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. 9वा हप्ता तर दिला तुम्ही देणार आहात, परंतु 10वा हप्ता आणि 9वा हप्ता दोन्ही सोबत द्या अशी मागणी आपलं चॅनल करत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण शेतकऱ्यांना शेअर केला तर शासनापर्यंत सुद्धा हा व्हिडिओ पोहोचणार आहे. आणि संपूर्ण अपडेट तर आपण जाणून घेत आहोत, परंतु 9व्या हप्त्याची तारीख किती असणार आहे ती सुद्धा या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपण दिलेली आहे. त्यामुळे संपूर्ण अपडेट अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण 9व्या हप्त्यासाठी बँकांची निवड करण्यात आलेली आहे. SBI बँक आहे, बँक ऑफ बडोदा आहे, युनियन बँक आहे, पंजाब नॅशनल बँक आहे, कॅनरा बँक आहे आणि बँक ऑफ इंडिया आहे. या बँकांची 6 बँकेची निवड प्रथम प्राधान्य देऊन त्यांना हे पैसे टाकले जाणार आहेत. 9व्या हप्त्याची तारीख अखेर समोर आलेली आहे. 9वा आणि 10वा हप्ता सोबत द्या अशी मागणी आपलं चॅनल सरकारकडे करत आहे. परंतु आता ही मागणी मान्य होती की नाही हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. आणि 9व्या हप्त्याचे पैसे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती टाकले जाणार असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण तर निर्माण झालं. 2,000 ऐवजी 4,000 रक्कम डायरेक्ट डेबिटच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अकाउंटला जमा करा अशी मागणी आपलं चॅनल करत आहे. 1 जुलै 2026 रोजी राज्यपालांच्या हस्ते हे वितरण केलं जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
त्यामुळे हे पैसे तर तुम्हाला भेटणारच आहेत, परंतु हा व्हिडिओ संपूर्ण शेतकऱ्यांना शेअर करा आणि त्यानंतर हा व्हिडिओ संपूर्ण शेतकऱ्यांना शेअर केल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना शेअर झाला तर हा राज्य सरकारपर्यंत सुद्धा पोहोचणार आहे। त्यामुळे हे 4,000 रुपयेसुद्धा तुम्हाला येऊ शकतात। त्यासाठी हा व्हिडिओ शेअर करणं आणि चॅनलला सबस्क्राईब करणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। कारण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं आणि हा व्हिडिओ संपूर्ण पाहिला आणि शेतकऱ्यांना शेअर केला तर हा व्हिडिओ राज्य सरकारपर्यंत जर पोहोचलाच तर राज्य सरकार यावरती निर्णय घेऊ शकतं आणि आपली मागणी मान्य होऊ शकते। राज्यपालांच्या हस्ते जे वितरण होणार आहे, कृषी दिनाचा औचित्य साधून हे पैसे टाकले जाणार आहेत। 2,000 रुपयांचा लाभ डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना केला जाणार आहे आणि अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण घेतलेली आहे, त्यासाठी सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद। परंतु SBI लाईफ इन्शुरन्सने एक महत्त्वाचे प्लॅन्स आणलेले आहेत। लग्नासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी, भविष्यासाठी विचार करत असाल किंवा स्वतःच्या नावावरती इन्व्हेस्ट करायचा विचार करत असाल तर मात्र आजच यांना संपर्क करू शकता आणि हा नंबर तुम्हाला आपण दिलेलाच आहे, यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही अधिकची माहिती मिळवू शकता। धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक।